नमस्कार सर्वांना, टीम मराठीमयकडून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहतोय रेड झोन मधल्या म्हणी. आपण पहिल्या लेक्चरमध्ये जवळपास 70-80 म्हणी पाहिल्या, ज्या की लक्षात राहण्यासाठी कठीण अशा म्हणी आपण रेड झोन मध्ये घेतलेल्या आहेत. त्या आपण ऑलरेडी पाहून झालेल्या आहेत, बरोबर. तर आता उरलेल्या म्हणी आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. ओके, बघा पहिली म्हण आहे, चोपडीबाई कुठे गेली, आंबट कडी उतू आली. बघा, आंबट कडी किती हलवली तरी उतू यायचा जो तिचा स्वभाव आहे बदलणार आहे का? नाही बदलणार. तसंच चोपड्याबाईचा जो गोड गोड बोलण्याचा स्वभाव आहे बदलणार आहे का? नाही बदलणार. या पद्धतीने लक्षात ठेवायचे की चोपडीबाई कुठे गेली तरी तिचा स्वभाव बदलणार नाही. तसंच आंबट कडी किती हलवली तरी उतू जायची ती जाणारच, मूळचा स्वभाव काही बदलत नसतो. ओके, आता विसरणार नाही. बघा, चोराच्या हातची लंगोटी. बघा, ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे तरी प्राप्त होणे, म्हणजे त्याने फार घरदार लुटून गेलाय, आता त्याच्याकडून वापस घ्यायची वेळ झाली तर निदान लंगोटी मिळाली तरी ठीक आहे. म्हणजे ज्याच्याकडून काहीच मिळण्याची आशा नाही, ठीक आहे, लंगोटी देतोय माघारी तर घ्या माघारी, थोडेसे तरी प्राप्त होते, विषय संपला. ठीक आहे. बघा, जगाच्या हाती दोन धोंडे. समाज जीवनात दोन प्रकारचे लोक असतात, एक असतात टीकाकार, दुसरे असतात प्रशंसक. ओके, म्हणजे जगाच्या हाती दोन धोंडे. लक्षात राहणार आहे की जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, दोन धोंडे असतात, एक टीकाकार आणि एक प्रशंसक असणार आहेत. बघा नंतर, जमिनीचे फूल चालवी जगाची चूल. जमिनीचे फूल म्हणजे काय, तर जमिनीच्या वरच्या जो सुपीक थर असतो का नाही, त्या सुपीक थरातच पिके येतात असा याचा अर्थ होतोय. बघा, जमिनीचे फूल चालवी जगाची चूल. जमिनीच्या वरच्या सुपीक थरातच पिके येतात आणि मग त्या पिकांपासून जगाची चूल चालते. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवायचे. नंतर पहा, जमेल त्याची लक्ष्मी खपेल त्याचे शेत. बघा, इथं जमेलचा अर्थ समजून घ्या. जमेल म्हणजे काय, तो जो जमवेल. बघा, जो जमवेल म्हणजे जो साठवेल. जो लक्ष्मी साठवेल त्याची लक्ष्मी, जो पैसा साठवून ठेवेल त्याची लक्ष्मी. आणि जो शेतात राबेल, जो शेतात खपेल त्याचं शेत. एकदम सिंपल आहे. संपत्तीची जपवणूक करणाऱ्या जवळ ती संपत्ती राहते, तसंच शेतात कष्ट करणाऱ्यालाच त्याचा लाभ होतो. खपेल त्याचे शेत आणि साठवेल त्याचे लक्ष्मी. बघा, जात्याची बोळाऊ आणि येत्याची पाठराखी. बोळाव म्हणजे काय, निरोप, म्हणजे जाणाऱ्यांना टाटा गुड बाय आणि येणाऱ्याला लगेच वेलकम. म्हणजे प्रत्येकाशी जुळवून घेऊन आपले कार्य पार पाडण्याची जी माणसाची प्रवृत्ती असते, बघा आपण पण त्याच प्रवृत्तीचे. आपण काय करतो, जाणाऱ्याला निरोप देतो, येणाऱ्याचं वेलकम करतो आणि मग त्याच्याशी जुळवून घेऊन आपला कार्यक्रम करतो, बरोबर. बघा, जाळाविन कड नाही. आता एखाद्या जर का भाजीला कड आणायचं आहे तर जाळ लावावंच लागेल का नाही. तसंच मायेविन रड नाही, म्हणजे खऱ्या प्रेमाशिवाय दुसऱ्याबद्दल सहानुभूती, दया, त्यागाची भावना निष्पन्न होत नाही. जसं जाळाविन कड येणार नाही, तसंच मायेविन रड येणार नाही. म्हणजे रड येण्यासाठी, खरं प्रेम असण्यासाठी किंवा सहानुभूती, दया, त्यागाची भावना असण्यासाठी तुम्हाला खरे प्रेम पाहिजे. ओके, खऱ्या प्रेमाशिवाय दुसऱ्याबद्दल तुम्हाला सहानुभूती, दया, त्यागाची भावना निष्पन्न होणार नाही. बघा, जित्या हुळहुळे. हुळहुळे म्हणजे काय, तर एकदम बेचव जेवण, बेचव जेवण. ओके, जित्यापणी हुळहुळे आणि मेल्यावर मात्र कानवले करंजी. ओके, म्हणजे जिवंतपणे खाऊ न घालणे, पण मेल्यावर मात्र गोडधड करून लोकांना जेवू घालणे. बघा, सेम आहे. जित रोटी मेलिया माती, म्हणजे जिवंतपणी अन्न नाही, वेगवेगळे अर्थ आहेत, संदिग्ध म्हणी आहेत. बघा इथं, जित्या हुळहुळे, इथं याचा अर्थ काय होतोय की जिवंतपणी बेचव जेवण आणि मेल्यावर मात्र कानवले चांगलं जेवण. आणि इथं काय, जित रोटी म्हणजे जिवंतपणी अन्न आणि मेल्यावर मात्र माती, म्हणजे मेल्यावर मात्र मोठं माती. संदिग्ध म्हणी आहेत, समानार्थी म्हणी नाहीत, लक्षात ठेवा. इथं पहा, जीव जावो की जिलेबी खाओ, म्हणजे कितीही संकटी येऊ तरी सुद्धा न घाबरणे. म्हणजे जीव जरी जावा लागला तरी बेहत्तर, परंतु मी काय मागं हटणार नाही. या पद्धतीने लक्षात राहणार आहे की कितीही संकटे येऊ तरी सुद्धा न घाबरणे. बघा, ज्याचे दळ त्याचे बळ, म्हणजे ज्याचे दळ. बघा, दळचा अर्थ काय होतो, दल, सैन्य. ज्याच्याकडे सैन्य असतंय, ज्याच्याकडे दल असतंय, ज्याच्याकडे जास्त ताकद असते, तोच दुसऱ्यावर वर्चस्व गाजवतो, तोच दुसऱ्यावर स्वतःचं बळ गाजवतो. ओके, नंतर पहा, झाकले माणिक बुद्धी आणिक, म्हणजे आपल्या विद्वत्तेचा डांगोरा न पिटणाऱ्याची योग्यता मोठी असते. म्हणजे माणिक आहे झाकलेलं, परंतु त्याच्याकडे बुद्धी मात्र भरपूर आहे, आणिक आहे, बरोबर. आपल्या विद्वत्तेचा डांगोरा न पिटणाऱ्याची योग्यता मोठी असते. सोपं लक्षात राहून जाईल. झाड जावं पण हाड न जावं. बघा, झाड जर तोडलं
तर ते परत उगवेल. परंतु हाड जर मोडलं किंवा हाड जर का परत उगवणार आहे का? परत उगवणार पण नाही आणि हाड बाटू पण द्यायचं नाही. म्हणजे नुकसान सोसावे. झाड ठीक आहे, झाड तोडलं परत उगवल, नुकसान झालं. पण हाड न जावं, हाड मात्र बाटवायचं नाही. नुकसान सोसावे परंतु धर्मत्याग मात्र करू नये. ओके, या पद्धतीनं लक्षात राहून जाईल. झाडाला कानवले, अरे बापरे, कसं शक्य आहे? आणि आडात गुळवणी, ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी करणे. झाडाला कानवले आणि आडात गुळवणी आले, शक्य आहे का? शक्य नाही. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी करणे किंवा असणे म्हणजे या म्हणीचा अर्थ आहे. नंतर झोपेला धोंडा आणि भुकेला कोंडा, म्हणजे अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागवण्याची माणसाची तयारी असते. मग ऐन वेळी झोप लागली, झोपेला उशाखाली धोंडा घेईल आणि भुकेला आता भूक लागली, उपलब्ध काहीच नाही, तर अशा वेळी कोंडा खाऊन भूक भागवेल. ओके. डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये, म्हणजे एकदम कुशलतेपूर्वक कार्य करणे. बघा, अत्यंत कुशलतापूर्वक कार्य करणे, कसरत करत वागावे लागणे, म्हणजे डोळ्यात तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये. ढोंग धतुरा हाती कटुरा, ढोंगी माणसाच्या नादी जर लागला तुम्ही, बघा, ढोंगी धतुऱ्याच्या जर नादी लागला तर हाती तुमच्या कटोराच येणार आहे. ढोंगी माणसाच्या नादी लागल्यावर शेवटी नुकसानच होते. डोरात ढोर पोरात सोर, सॉरी, पोरात पोर. ढोरात गेला तर ढोरासारखा वागतोय, मॅच्युअर्ड एकदम. पोरात गेला तर एकदम बालिश पोरासारखा वागतोय, म्हणजे वाटेल तिथे सामावणारा मनुष्य. एकदम सोपं आहे. ढोलक्यास दोन्हीकडून थपाडा, बघा, ढोलका असतं त्याला दोन्हीकडून वाजवलं जातं का? म्हणजेच काय, ढोलकं जसं दुतोंडी असतं आणि त्याला दोन्हीकडून वाजवलं जातं, तसंच दुतोंडी माणसाला शेवटी दोन्हीकडून दोष मिळतोच. सोपं लक्षात राहील बघा. तट्टाला टुमणी तेजाला इशाराला, पहिल्यांदा लक्षात घ्या. तट्टू म्हणजे कमी प्रतीचा घोडा, कमी प्रतीचा घोडा. आणि तेज म्हणजे काय किंवा तेजा म्हणजे काय, तर तेज घोडा. ओके, कमी बुद्धीचा घोडा पण असू शकणार आहे तट्टू, कमी प्रतीचा घोडा असणार आहे. म्हणजे तेज, तट्टाला आपण टुमणी देतोय आणि तेजाला मात्र नुसता इशारा करतोय. म्हणजे जी गोष्ट मूर्खाला शिक्षेनेही समजत नाही, ती शहाण्या व्यक्तीला केवळ इशाऱ्याने समजते. टुमणी म्हणजे काय, टोचणी. आपल्याला ह्या कमी प्रतीच्या घोड्याला समजण्यासाठी टोचणी द्यावी लागते, पण तेज घोड्याला, हुशार घोड्याला फक्त इशारा देऊन पण त्याला समजणार आहे की आपल्याला काय म्हणायचंय. बघा, तीळ खाऊन व्रत मोडणे, म्हणजे तुम्ही इतकं दिवसाचं व्रत पकडलंय तर तुम्ही ते मोडताय, तर काय खाऊन मोडताय? तीळ खाऊन. म्हणजे छोट्याशा स्वार्थासाठी आपले आचरण बदलणे, आपलं आचरण बदलणे. बघा, तुम्ही इतकं दिवस व्रत धरलंय, व्रत कंटिन्यू करायचं होतं, परंतु तुम्हाला क्षुल्लक तीळ दिसले म्हणून तुम्ही व्रत मोडले. म्हणजे छोट्याशा स्वार्थासाठी तुम्ही आपलं आचरण बदलताय. तूर्त दान महापुण्य, तूर्त म्हणजे काय माहिती का? लगेच, लगेच, ताबडतोब, म्हणजे तूर्त. ओके. तूर्त दान म्हणजे लगेच जर तुम्ही दान केलं का नाही तर ते महापुण्य असणार आहे. बघू, विचार करू, मग पैसे आल्यावर देऊ वगैरे, तसलं नाही. तूर्तदान महापुण्य. जे घ्यायचे ते योग्य वेळी दिले तरच त्याचा उपयोग होतो. जे घ्यायचे नाही, जे द्यायचे, द्यायचे करा. जे द्यायचे ते योग्य वेळी दिले तरच त्याचा उपयोग होतोय. तूर्तदान महापुण्य. नंतर थोडक्यात नटावे आणि प्रेमाने भेटावे, म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणेच खर्च करावा. ब्युटी पार्लर. ओके. आणि समाजातील घटकांशी कसं वागायचंय, तर सगळ्यांशी व्यवस्थित, आदरपूर्वक, प्रेमाने वागायचे. थोडक्यात नटावे आणि प्रेमाने भेटावे. थोराचे दुखणे मनभर कुंतणे, म्हणजे थोराला थोडं काय झालं, छातीत दुखू लागलं की लगेच त्याची ब्रेकिंग न्यूज, मोठ्या आजाराची चर्चा सर्वत्र होत असते. ओके. थोराचं दुखणं मनभर कुंतणे. दमडेची खरेदी आणि खंडीचा भाव सेम म्हणी आहेत, ज्या आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. बघा, खंडी म्हणजे काय? खंडीभर म्हणतो का नाही, एक खंडी म्हणजे जवळपास 800च्या आसपास काहीतरी, 800 किलो. ओके, एक खंडी. आणि भाव म्हणजे काय, तर नुसती चौकशी. म्हणजे तू गेलाय बाजाराला, नुसती खरेदी करतोय दमडीची, कवडीची, आणि चौकशी मात्र तू खंडीभर करतोय. म्हणजे चौकशी मात्र मोठी मोठी करतोय, म्हणजे खरेदी कमी आणि चौकशी जास्त. दमडीची खरेदी आणि खंडीचा भाव. दरबारी मान आणि विड्याचे पान, म्हणजे दरबारात मान सन्मान देण्याचे नाटक केले जाते, प्रत्यक्षात काहीच नसते. म्हणजे दरबारी तुम्हाला मान दिलाय असं दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात तुम्हाला विड्याचं पान दिलं जातं. म्हणजे केवळ केवळ वरवरचा सन्मान तुमचा केला जातोय. सन्मान केला जातोय, परंतु कसा? वरवरचा, दिखाऊ सन्मान. ओके. दरबारात मान सन्मान देण्याचे नाटक केले जाते, प्रत्यक्षात मात्र तसं काही नसतं. 10 की लकडी एक का बोजा, एकदम सोपं आहे. एक ही हेच बळ. सर्वांनी संघटितपणे थोडा थोडा हातभार लावला तर मोठे कार्य घडणार आहे. 10 की लकडी एक का बोजा.
ही म्हण बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे, त्यामुळे मी काय तिथं परत डिटेलमध्ये जाणार नाही. दही खाऊ की मही खाऊ? मही म्हणजे लिहून घ्या ताक. म्हणजे कन्फ्युजनची अवस्था आहे. समोर दही पण आहे आणि ताक पण आहे. मग दही खाऊ की ताक खाऊ? हे करू की ते करू? ओके. कन्फ्युजन आहे. दाखवलं सोनं, हस मूल तान, म्हणजे पैशाचं लालूच दाखवल्यामुळं मुलगा हसतोय, त्याला सोनं दाखवल्यामुळं. तसंच पैशाचं लालच दाखवल्यामुळं कामे कशी होणार आहेत? पटकन होणार आहेत. नंतर पहा, दाट पेरा देईल नुसता चारा. म्हणजे शेती करायची तर टेक्निकनी करायची. ऍग्रीवाल्या पोरांना माहित असेल की नुसतीच दाट पेरणी केली तर उगवणार आहे का? पीक मिळणार आहे का? नुसतं गवत हाती येणार आहे, तुम्हाला धान्य मिळणार नाही. दाट पेरा देईल नुसता चारा. खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल, धान्य मिळणार नाही. दातावर नाही मांस, मोठ्याशी गाठ. म्हणजे दातावर मांस नाही इतका तू काटकुळा आहे, हाडकुळा इतका अशक्त आहेस. आणि तू काय करतोय डेअरिंग? तर मोठ्याशी तू पंगा घ्यायची डेअरिंग करतोय. म्हणजे स्वतः दरिद्री असणे पण बड्या लोकांसोबत शत्रुत्व पत्करणे किंवा बड्या लोकांच्या संगतीने असणे, या पद्धतीने पण याचा अर्थ होणार आहे. बघा, दादा दादा मार साप, मित्र लेकरा बाळांचा साप. म्हणजे कामापुरता घरी आलाय आपला एक मित्र, जो की लेकरा बाळांचा बाप आहे, आणि घरात साप निघलाय. तर त्यावेळेस तो काय म्हणतोय? आपल्याच हातात काठी देतोय, यार दादा दादा मार साप. आणि तू का नाही मारायचा? अरे मी लेकरा बाळांचा साप आहे, मला जर साप चावला तर मग माझ्या लेकरा बाळांचं काय होईल? म्हणजे कामापुरता संबंध ठेवायचा, काम झाले की अलग व्हायचे. दारी झाडाची सावली, घरवाला भाग्यशाली. म्हणजे दारापुढे झाडाची सावली असणे भाग्याची गोष्ट आहे, सोपं आहे एकदम. दिल है चंगा तो कटोती में गंगा. आपले अंतकरण जर पवित्र असेल तर गंगा आपल्या जवळ असते. ओके. जर आपलं दिल, आपले अंतकरण जर चंगा असेल म्हणजे पवित्र असेल तर आपल्या जवळ गंगा येऊ शकते, किंवा आपल्या जवळ गंगा आहे पवित्र अशी. तर तसा याचा अर्थ होतोय. दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा. म्हणजे सांग काम्या. काय करतोय हा? सांगितले तेवढंच काम करतोय. म्हणजे जेवढी भाकरी देतोय का नाही आपण, जेवढी भाकरी देतोय तेवढीच खातोय. जेवढं सांगितलं जातंय तेवढंच तो काम करतोय. दुसऱ्याची भाकरी पत करून मिळेल ते अन्न खाऊन जगणे, असा एक अर्थ होतोय. ना अजून काय दुसरा अर्थ? सांगितलं तेवढंच काम करणारा. खाली पण तशीच म्हणे, दिल्या भाताचा हलक्या हाताचा सांग काम्या मनुष्य. जेवढं दिलंय तेवढंच खाणारा, जेवढं काम दिलंय तेवढंच काम करणारा सांगकाम्या मनुष्य. दिल्ली तो बहुत दूर है जनाब. केलेल्या कामाच्या मानाने अजून साध्य करायचे काम भरपूर बाकी आहे. सोपी म्हणे, परंतु रेड झोन मध्ये का घेतली? कारण परीक्षाभिमुख आहे. दिवस बुडाला मजूर उडाला. बघा, जेवढ्याच तेवढे कामापुरता संबंध ठेवणे. दिवस बुडाला, आपलं काय ठरलंय? दिवस बुडाला की आपण निघून जाणार, 5-6 वाजेपर्यंतच काम करायचं ठरलंय. मजूर निघून गेला, दिवस बुडाला मजूर उडाला. जेवढ्याच तेवढे कामापुरता संबंध ठेवायचा फक्त. नंतर पहा, दिवाळी दसरा हातपाय पसरा. भरपूर काम केले आता. जे पोस्ट होल्डर आहेत किंवा जे जॉबवर आहेत त्यांना माहिती आहे, ज्यांनी खाजगी काम केलंय त्यांनाही माहिती आहे की दिवाळीत सुट्टी असते. मग काय करायचंय? निवांत आराम करायचंय. दिवाळी दसरा आले की लोक आळशी होतात. दुधा तुपाच्या गुळण्या. म्हणजे आपण गुळण्या पाण्याने करतोय, पण हा गडी काय करतोय? दुधा तुपाच्या गुळण्या करतोय. म्हणजे याच्या घरी एवढी श्रीमंती आहे की याला पाण्याच्या जागी तो दुधा तुपाने गुळण्या करू शकतो, एवढी त्याच्याकडे संपत्ती आहे, श्रीमंती आहे. श्रीमंतीमुळे उन्मत्त होऊन ताटा दाखवणे किंवा उधळपट्टी करणे. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. म्हणजे दोन्हीकडून बोलणाऱ्यांची किंमत कमी असते. लक्षात ठेवा, जे दुटप्पी लोक असतात का नाही, दुहेरी बोलणारे, ते दोन्हीकडून बोलतात आणि मग त्यांना किंमत असते का? किंमत नसते. त्यांची किंमत एकदम कवडी मोल असते. ओके. नंतर देणे कुसळाचे आणि घेणे मात्र मुसळाचे. कुसळ म्हणजे काय? गवताचा एक छोटासा भाग. म्हणजे देतोय तू गवता एवढं कुसळाचं, आणि घेतोय त्याच्या बदली काय? तर मुसळाचं. मुसळ म्हणजे काय? तर धान्य काढण्यासाठी लाकडी साधन असतं ना, त्याला म्हणतो आपण मुसळ. म्हणजे थोड्याशा पैशात खूप फायदा करून घेणे. नंतर देणे नास्ती घेणे नसते. मला काही देणं घेणं नसती, देणं घेणं नसती. एखाद्या गोष्टीची कसलाही संबंध नसणे. दोन्ही हाती पुऱ्या. यस, तुम्हीच नवसाबाई खऱ्या. कारण का माहितीये का? ती दोन्ही हाती पुऱ्या घेऊन आली ना, मग आपल्याला त्या पुऱ्या पाहिजेत. मग आपल्याला तिचं कौतुक करावं लागेल. यस, दिसते ती दोन्ही हाती पुऱ्या आहेत तिच्या, तर हो, तुम्हीच नवसाबाई खऱ्या आहे. बाकीच्यांचं काय खरं नाही, तुम्हीच खऱ्या नवसाबाई. फायदा होत असेल तर स्तुती करणे. धनाची करी माया उडत्या पाखराची छाया. बघा, पैसा आज आहे तर उद्या नाही. जसं उडत्या पाखराची छाया किती क्षणभर टिकते, तसंच तुम्ही धनाची जर का लालच केली तर ते सुद्धा तुम्हाला क्षणभरच राहणार आहे तुमच्याकडं. आज पैसा आहे, उद्या नाही. बघा, धन्याचे हाल आणि कुत्रे पडते लाल. इथं धन्याचा हाल चालू आहे इथं, आणि कुत्र्याला मात्र काही टेन्शन नाही. तो मात्र मिळेल ते खाऊन लाल लाल झालाय. म्हणजे मालकापेक्षा दिवाणजी किंवा नोकर गब्बर, असा याचा अर्थ होतोय.
धन्याला धतुरा आणि चाकराला काय मलिदा. बघा, जो मालक आहे त्याला कमी प्रतीचं मिळणं, पण नोकरास मात्र उत्तम प्राप्त होणे. नंतर धर्माने दिले होतं, म्हणजे नशिबानं मिळालं होतं पण कर्मानं नेलं. ओके, टिकवता नाही आलं. नशिबाने मिळवलेली एखादी गोष्ट स्वतःच्या वाईट कर्मामुळे जाणे. धर्मावर सोमवार सोडायचा आहे म्हणजे उपास धरलाय. आता सोमवार सोडायचा आहे, परंतु स्वतःचा मात्र काही खर्च झाला नाही पाहिजे. म्हणजे स्वतः काही नुकसान न सोचता परस्पर गोष्टीतून गरज भागवणे. जसं की हलवायाच्या दुकानावर तुळशीपात्र ठेवणे, सेम समानार्थी या अर्थाची म्हण आहे. ओके, स्वतः काही नुकसान न सोचता परस्पर गोष्टीतून आपली गरज भागवायची. धर्मावर सोमवार सोडणे. दुसऱ्याच्या घरी किंवा शेजारच्या घरी जाऊन सोमवार सोडायचा आहे, असं लक्षात राहील. न मागे तयाची रामा होय दासी. जो मनुष्य याचना करत नाही त्याच्याजवळ स्वतः लक्ष्मी चालून येते. ओके, सोपय. नंदी आला घरी त्याचा आदर करा. म्हणजे नंदी आलाय घरी, त्याला बोलवलं होतं का? नव्हतं बोलवलं, म्हणजे नकोशा पाहुणा. ओके, आणि तो आता आलाय घरी तर मग त्याला फटकारायचं का? नाही फटकारायचं, त्याचं स्वागत करायचं. नकोशा पाहुण्याचेही स्वागत करावेच लागते. नत जावयाने नेली त्याचीच होती ती म्हणून नेली. ओके, त्याचीच होती ना. बुडी आपटू आपटू मेली. आता बुडी इकडे काय आहे का पर्याय? ती आपटू आपटूच मरणार आहे. तिला फक्त काय त्रास होणार आहे. खऱ्या मालकाने आपली वस्तू नेली की इतरांना गप्पच राहावं लागतं की किंवा नुसती आदळआपट करावी लागते. काही त्यातून निष्पन्न होत नाही. गप बसावं लागतं. नथ जावयाने नेली आणि बुडी मात्र आपटू आपटू मेली. नाकाचा बाल म्हणजे खूप प्रिय व्यक्ती. जसं आपल्या नाकात एखादा केस असेल आणि तो काढताना आपल्या डोळ्यात पाणी येतं, तसंच आपला जो प्रिय व्यक्ती असतो त्या प्रिय व्यक्तीसाठी आपल्या डोळ्यात पाणी येतं. जर प्रिय व्यक्ती आपल्याला टाटा बाय बाय करताना लांब चाललेला असतो कुठं दूर, त्यावेळेस आपल्या डोळ्यात पाणी येतं. जसं नाकाचा बाल काढल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येतं तसंच. तर नाकाचा बाल म्हणजे काय? खूप प्रिय व्यक्ती. विचारलेला प्रश्न आहे. नाग्या नागविला पण तुक्याने मात्र त्याला तुकविला. म्हणजे नाग्याने काय केलंय माहितीये का? पार जेरीच आणलंय. कॉलनीतल्या माणसांना नाग्याने जेरीच आणलंय. पण जशास तसं शहरात सव्वाशेर त्याला तुक्या मिळालाय. तुक्याने मात्र त्याला वटणीवर आणले. तुकवणे म्हणजे काय? वटणीवर आणणे. ओके. एका सत्कर्माने दुसऱ्या दुष्कर्माचा नाश करणे. दुष्कर्माचा नाश करणे. ओके. एका चांगल्या कामाने दुसऱ्या वाईट कामाचा नाश करणे. नाग्या नागविलाय. पण तुक्याने मात्र त्याला वटणीवर आणले. तुक्या तुकविला. नामदार तो नम्रपार. बघा, नामदार आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. जो श्रेष्ठ असतो, यस, तो विनयी असतो. नंतर निंबाला आल्या निंबोळ्या आणि कावळ्याला आल्या गळचंड्या. गळचंड्या म्हणजे काहीतरी एक आजार आहे. गालफुगी आपल्याला कसं होतं तसं कावळ्याला गालफुगी आली. म्हणजे आता निंबाला नेमक्या निंबोळ्या आल्या तर कावळ्याला त्या खायच्यात. पण आता कावळ्याला गळचंड्या आल्यामुळे, गाळ फुगल्यामुळे त्याला काय त्या खाता येण्यात, म्हणजे ज्याच्या नशिबात नसेल त्याला एखादी गोष्ट मिळाली तरी तिला त्याचा उपयोग घेता न येणे. आता त्याला मिळाल्यात निंबोळ्या परंतु गळचंड्या आल्यामुळे त्याला त्या खाता येणार. निसत बाजारी पडला शेजारी. बघा, बाजारात गेलाय नुसता आणि शेजारी पडलाय, काही बघत नाही इकडे तिकडं. निर्लज्ज माणसाला कोठेही लाज वाटत नाही. निस्ता बाजारी पडला शेजारी, या पद्धतीने लक्षात ठेवायचे. आणि निसतचा जर शब्दशः अर्थ काढायला गेला तर निसत म्हणजे काय? निर्लज्ज. म्हणजे निर्लज्ज व्यक्ती बाजारी गेला आणि पडला शेजारी, तो काय बघत नाही तिथं. निर्लज्ज माणसाला कोठेही लाज वाटत नाही. ओके. नंतर निचाची प्रीत जशी वाळूची भिंत. जशी वाळूची भिंत लगेच कोसळून जाते, ढासळून जाते, तसेच नीच माणसाची प्रीत असणारे, नीच माणसाचे प्रेम असणारे. ओके. नीच माणसाचे प्रेम एखाद्या वाळूच्या भिंतीसारखे असते. केव्हा ढासळून जाईल सांगता येणार नाही. पडत्या फळाची अवज्ञा. बघा, समोरच्याने फारसा विचार न करता काही गडबडीत दिलेली संमती. बघा, नीट विचार करा. समोरच्याने फारसा विचार न करता काही गडबडीत दिलेली संमती लक्षात घेऊन तितक्याच घाईने आपणास हवे असलेले काम करून टाकणे. नाही समजलं सांगतो, स्टोरी सांगतो याची. काय झालं होतं? अशोक वनात गेले होते आपले हनुमान आणि तिथं सीतेला ते म्हटले की मला भूक लागली. त्यावेळेस सीता काय म्हटली की जे खाली पडलेली जी फळं आहेत का नाही, ते फळं खाण्याची मी तुला परवानगी किंवा आज्ञा देते. बाकी झाडावरची फळे तोडून नको खाऊ, परंतु पडत्या फळं जे पडलेली फळं आहेत का नाही ती मात्र खाऊ शकता तुम्ही. मग हनुमान महाराजांनी काय केलं की डायरेक्ट सगळी झाडं हलवली गादा गादा, सगळी फळं खाली पाडली आणि मग असं सांगितलं की बघा आता ही सगळी खाली पडलेली फळं तर मी खाणार. म्हणजे पडत्या फळाची आज्ञा म्हणजे काय? समोरच्याने फारसा विचार न करता घाई गडबडीत दिलेली संबंधी लक्षात घेऊन तितक्याच घाईने आपल्याला हवे असलेले काम उरकून टाकणे. स्मार्ट वर्क करणे. ओके. नंतर पर दुःख शीतल. दुसऱ्याला दुःख झालंय
परक्याला दुःख झालंय ना, आपण मात्र काय शीतल थंडगार. ओके, आपण मात्र थंडगार. दुसऱ्याच्या वेदनांचे आपल्याला काहीच महत्व वाटत नाही. आपण त्याकडे लक्ष पण देत नाही. पळणाऱ्यास एक वाटा, पळतोय एकाच वाटेने, पण आपल्याला जर शोधायला जायचं असेल मात्र 12 वाट्यांनी त्याला शोधावं लागेल. म्हणजे लबाडी करणं लय सोपं आहे, पण ती शोधून काढणे मात्र कठीण असणार आहे. बघा, पांढरा परीस नर्मद्या गणेश, म्हणजे वरून सुंदर आहे पण आतून कसा आहे, कुरूप व्यक्ती. पांढरा परीस आहे, अस्तित्वात नसलेली गोष्ट जे की लोखंडाचं काय करतं, सोनं करतं. पण नर्मद्या गणेश माहित आहे का काय? नर्मदेचे गणपती माहित आहेत का? नर्मदेचे गणपती. नर्मदेचे गणपती म्हणजे काय, तर नर्मदा नदीमध्ये जे असे काहीतरी मोठे मोठे दगड असतात का नाही, ते गुळगुळीत झालेले असतात. म्हणजे वरून किती सुंदर दिसत आहेत, पण आतून मात्र काय असणार आहेत, ते आतून ते दगडच आहेत ना, आतून कुरूप व्यक्ती असणार आहेत. ओके, कुरूपच्या जागी इथं अजून एक शब्द वापरू शकता, खोटी. खोटे व्यक्ती, आतून खोटे व्यक्ती. वरून सुंदर परंतु आतून कुरूप, मात्र कुरूप किंवा खोटे व्यक्ती. पांढरा परीस नर्मद्या गणेश. नर्मद्या गणेश या शब्दावरून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं की वरून गुळगुळीत आहे पण आतून मात्र दगडच आहे, खोटे आहे तर कुरूप आहेत. पुढे तिखट मागे आंबट, करायचं काय आता याचं, म्हणजे सर्वत्र सारखाच अप्रिय. म्हणजे तो तो समोर आला तरी तिकट तिकट बोलतोय आणि निघून गेला तरी त्याच्याबद्दल काहीच चांगलं बोलू वाटत नाही, असा व्यक्ती सर्वत्र सारखाच अप्रिय. पैशाची भावानी नवटाक तेल, बघा मगाशी अडक्याची आंबा नवटाक तेल, ही जी म्हण होती समान अर्थाची म्हण आहे. जसं की आपण काय करतोय, भवानी मातेची मूर्ती आणतोय, की तिला आणतोय, पैशाला आणतोय, एक दोन पैशाला आणतोय. परंतु तिला जे तेल वाहतोय का नाही, ते मात्र नवटाक, म्हणजे खूप जास्त किमतीचं तेल आणतोय. म्हणजे कमी किमतीच्या वस्तूसाठी खूप पैसे खर्च करणे किंवा अनुषंगिक गोष्टीवर महत्वाच्या गोष्टीपेक्षा जास्त खर्च करणे, या अर्थाची म्हणे. प्रथम ग्रासे मक्षिका घा पात, एकदम सोपं आहे. कार्याच्या सुरुवातीलाच काय, पहिल्याच घासाला माशी लागली, म्हणजे कार्याच्या सुरुवातीलाच विघ्न होणे. प्रेताला स्मशान अंधारात पण सापडते, म्हणजे आता प्रेताचं अंतिम ठिकाण कुठं आहे, स्मशान. मग आता त्याला अंधार जरी असला तरी सुद्धा त्याला स्मशानात सापडणारच आहे. आपोआप होणाऱ्या क्रियेसाठी विशेष अशी उपाययोजना करावी लागत नाही. प्रेताला स्मशान अंधारात पण सापडणारच आहे. फट म्हणता ब्रह्महत्या, क्षुद्र कारणावरून मोठी आपत्ती येणे. म्हणजे तोंडून फक्त फट, एकदम साधा शब्द बाहेर पडलाय आणि त्याच्यावरनं डायरेक्ट काय, ब्रह्महत्या, म्हणजे क्षुद्र कारणावरून मोठी आपत्ती येणे, लक्षात राहून जाईल. फुकटचा गाल आहे तर केला लाल, म्हणजे फुकटच्या वस्तूवर काय, भरपूर फायदा करून घेणे. बाजीराव होणार होता, मी बाजीराव होणार होतो पण कोंबडा पावला. पावला म्हणजे काय, तर कोंबडा आरवला. म्हणजे मी बाजीराव व्हायला चाललो होतो पण मध्येच कोंबडा पावला, कोंबडा आरवला, आणि मग त्यामुळे माझं बाजीराव व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आपली असमर्थता लपवण्यासाठी ओके, एखादं छोटस कारण देणं. 12 रेड्या धुवीन पण एक शाळीग्राम नाही धुणार. शाळीग्राम म्हणजे काय, तर एक पवित्र दगड असतो. आता पवित्र दगड धुवायला तुला किती वेळ लागणार आहे, पण नाही धुणार. मी 12 रेड धुवीन, युगो 12 रेड धुवीन पण एक शाळीग्राम नाही धुणार. चांगल्या कामाची आवड नाही पण वाईट कामासाठी मात्र सदैव तयार. त्यानंतर पहा, बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा. दिसण्यास बावळट परंतु व्यवहारात मात्र कसा आहे, चतुर माणूस आहे. बावळी मुद्रा, देवळी निद्रा, सोपं आहे. बिगारीचे घोडे तरवटाचा फोग. घोडा आणले, कसं आणलंय, स्वतःचा आहे का, स्वतः नाही, बिगारीवर आणले, भाड्याने आणले. आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम असणार आहे का, नाही. आपण मग फोग काढणार आहे कसा, तरवटाचा फोग. दुसऱ्याच्या वस्तूची सहजासहजी आपण काळजी घेतो का, अजिबात काळजी घेत नाही. भिकेची हंडी शिंक्यास चढत नाही. लक्षात ठेवा, भीक मागून तुम्ही कितीही पैसे साठवले तरी जी भिकेची हंडी आहे का नाही, ते शिंक्यापर्यंत चढणार आहे का, नाही. भीक मागून माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. भूताच्या घरात सुताची वरात, म्हणजे सारख्याला वारक भेटणे. भूताला सूत, लक्षात ठेवा, भूताला काय, कुणाची साथ आहे, भूताला सूत. भूताला सूत, भूताच्या घरात सुताची वरात, सारख्याला वारक भेटणे. ब्राह्माचा भास निहिंगाचा वास. ब्राह्माची पुडी निहिंगाचा वास, नुसताच ब्राह्माचा वास आहे, नुसताच हिंगाचा वास आहे. त्या डब्यात तर हिंग कधीच झाला गेलेलं आहे, कधीच संपलेलं आहे, नुसता हिंगाचा वास येतोय. नुसता श्रीमंत आहे, फक्त श्रीमंत आहे, किंवा नुसतंच दिखावपणा आहे. खूप श्रीमंत अगोदर होता, आता फक्त हिंगाचा वास आहे, नुसता दिखावपणा आहे. बरोबर, शेवटी काहीच नसणे. आधी खूप श्रीमंत पण आता मात्र नुसता द्याका वासणे. ब्रह्माची पुढीने हिंगाचा वास, आधी खूप श्रीमंती पण आतून नुसता द्याका वासणे, समानार्थी म्हणित. मरणाधारी आणि तोरणाधारी, बघा कधीही चुकवायचं नाही. मृत्यूसमयी आणि विवाह प्रसंगी हजर राहायचे. दोन
महत्वाचे प्रसंग असतात त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यातले. मरणाधारी आणि तोरणाधारी हजर राहायचे. मृत्यू समयी आणि विवाह प्रसंगी हजर असावे. ठीक आहे, तर आता आपण रेड झोन मधल्या मनी पाहत होतो, तर बऱ्यापैकी आपल्या कव्हर झाल्यात. आता अजून एक 20-25 मिनिटाचा व्हिडिओ मी उपलब्ध करून दिला ॲपवर, तर तो पहा आणि रेड झोन मधल्या मनी आपल्या संपून जातील. म्हणजे जवळपास एक तास सव्वा तासामध्ये आपल्या ज्या अवघड मनी आहेत, की ज्या 200 सव्वा 200 मनी आपण बाजूला काढल्यात, की ज्या अवघड आहेत, लक्षात राहण्यासाठी थोड्याशा अडचणीच्या आहेत, त्या मनी आपल्या तास सव्वा तासामध्ये 1.5च्या स्पीडने पाहिलं तर तुमच्या कव्हर होऊन जातील. आणि नंतर मग त्यानंतर आपण येलो झोन मध्ये ज्या आपल्या 460 मनी आहेत ना, त्या एकदा वाचून पण समजून जातील. आणि या 460 मनी मधलेच परत फक्त तुम्हाला किती एक 60 ते 70 शब्दच हायलाइट करून ठेवायचे आणि त्याच शब्दांची रिव्हिजन करायची. हे परत जे सोपं सोपं आहे ना, ते वाचायचं नाही. ओके, तुमच्या तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलला ज्या 60-70 मनी, एक 70-80 किंवा 100 मनी ज्या लक्षात राहायला अडचणीच्या ठरतात त्याच 100 मनी वाचायच्या. आणि नंतर ग्रीन झोन मध्ये पण परत 400-450 मनी येतं. त्यामध्ये तर फक्त एक 15 ते 20 मनीच तुम्हाला अशा मिळतील की ज्या थोड्याशा अडचणीच्या आहेत. बाकी सगळ्या तुमच्या लक्षात राहणार आहेत. म्हणजे या येलो झोन मधल्या 100, ग्रीन झोन मधल्या समजा जास्तीत जास्त 50 म्हणजे 150, आणि या रेड झोन मधल्या 220, त्या 220 मधल्या पण तुम्हाला जवळपास 100 मनी तर आता माझ्यासोबतच लक्षात राहिले असतील. आपण जसं एक तास सव्वा तास याच्यावर दिलेला आहे. आणि मग उरलेल्या 100 मनी म्हणजे जवळपास 300-400 मनीचीच तुम्हाला रिव्हिजन करायची. त्यातून पण परत वेगळा हायलायटर वापरून तुम्हाला काय करायचंय, किंवा स्टार 2 स्टार 3 स्टार असे वापरायचे. आणि जे सगळ्यात अवघड मनी वाटतात ना फायनल सेकंड थर्ड रिव्हिजनला, त्याच मनी म्हणजे एक 100 मनी तुम्हाला फायनल थर्ड रिव्हिजन पर्यंत उरणार आहेत. त्याच मनींची फक्त रिव्हिजन करायची. बाकीच्या म्हणी तुम्हाला येत आहेत असं कन्सिडर करायचंय. परत त्या 700-800 म्हणी वाचायला वेळ घालवायचा नाही. आपल्याला बरंच काय करायचंय. जीएस मध्ये आपल्याला वेळ द्यायचा आहे. रिमोट सेन्सिंग मध्ये आपल्याला मार्क घ्यायचे. परत आणखी ते कायदे आहेत, पॉलिटी, भूगोल, इकॉनॉमिक्स. आपल्याला प्रिलियमला 60-65 मार्क आहेत म्हणून मेसला पण पडतील. तर या भ्रमात राहू नका. परत एकदा जीएस करावं लागतं. परीक्षा 1.5 महिन्यावर आली ना, आपण अजून लँग्वेज मध्येच बिझी आहे, असं करू नका. त्यामुळे प्रोडक्टिव्ह गोष्टींनाच फक्त वेळ द्या. आणि त्यासाठी आपण रेड झोन, येलो झोन, ग्रीन झोन घेऊन आलोय, की जे की तुम्हाला शब्दसंग्रह वाचायला बोर होतं, शब्दसंग्रह वाचायला तुमचा वेळ चाललाय, तर पहिल्या रिडिंग मध्ये आपल्यासोबत सगळे शब्द वाचायचे, पण सेकंड रिडिंगला डायरेक्ट 30 ते 35% डाटा तुमच्या समोर राहणार आहे. ठीक आहे, थँक्यू. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या रेड झोन मधल्या मनी पाहूया.